नमस्कार. जागतिक पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. निसर्ग जपला आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपलं जीवनमान जगणं असलं तर चराचर सृष्टीचं सृजन आणि हिरवी छाया आणि निसर्गाचा हा आस्वाद खरोखर अत्यंत आवश्यक आहे. पहा, सिमेंटची जंगलं झाली, सुविधा झाल्या आणि अफाट जनसंख्येच्या या विश्वामध्ये माणूस हा श्वासाला मुकलाय. मोकळा मन मोकळं जीवनही जगू शकत नाही. याचं अतोनात दुःख आहे. मित्रहो, आपण निसर्ग खरोखर जपला पाहिजे. काही झाडं लावली पाहिजे आणि वृक्ष सानिध्यामध्ये थोडं चिंतन देखील केलं पाहिजे. खूप सुखसुविधा आणि विषय यामध्येच जर आपण गुरफटलेलं असो, गुंतलेलं असो, कृत्रिमतेत आणि मनमुराद निसर्गाच्या सानिध्यामध्ये जो मोकळा श्वास मिळतो, मोकळा श्वास, निरामयता, उघड्या आसमंतामध्ये जो अपूर्व आनंद आहे तो AC मध्ये नाही, कूलरमध्ये नाही, गरगरणाऱ्या पंख्याखाली नाही. हवाची झुळूक येते आणि त्यात जो अपूर्व आनंद आहे तो शब्दात वर्णन करता येत नाही. पवन आणि गगन, मन, मानस, अध्यात्म यांची सांगड घालता येत असेल ना तर जीवनाचा खरा आस्वाद घेता येतो. पहा, भौतिक लौकिक मीपणाचा ताठा तोरा यामध्ये आपण सारेच त्रस्त आहोत, चिंताग्रस्त आहोत. आरोग्याच्या समस्या भेडसावतात कारण प्रकृतीशी आपण मैत्रीय भाव केलेला नसतो. प्रकृती देते, वन आपल्याला छाया, फळं, पानं, काष्ट म्हणजे लाकडं सर्व काही देत आहेत. वृक्षारोपण, आयुष्यामध्ये आपण कमीत कमी 2-4 झाडं लावली पाहिजे. पहा, आपण आपल्या कृतीमध्ये आणि स्वतःच्या आत्मचिंतनातून 4-2 झाडं लावली, संगोपन केलं आणि त्याच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर तो एक निरामय आणि सात्विक आनंद आहे. पहा, भौतिक सुखामध्ये आपण रेलचेलमध्ये आपण विसरून चाललो की जीवन आपण जगतोय कशी. मित्रहो, आयुष्य खूप छान आहे. निसर्ग जपता आला पाहिजे आणि निसर्गाबरोबर जो अपूर्व आनंद आहे तो द्विगुणित होतो. हेच पाहना, हे समोरचे पाहना, ही गर्द दाट सावली आणि हा वृक्षराज निंब, कडुलिंब चवीत गोड नसला, कडू जरी असला तो आरोग्यपूर्ण आहे आणि आरोग्याची ही संपदा आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि तो जो आनंद असतो तो शब्दात वर्णन करण्या एवढा नाही, तो अलौकिक आनंद आहे.
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम. हे बेलाचं पान हा बिल्व वृक्ष, ही कोळी कोळी पानं प्रत्यक्ष शिव आहे. बेलाचं झाड आणि त्याचं संगोपन करताना जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. शिवपूजेत बेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंत्रच आहे त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधं त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम. माणसाला सुखावं वाटतं आणि हा सात्विक आनंद द्विगुणित करण्यासाठी मन प्रसन्न होतं, आहे ना. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.